या चितेगावमध्ये आपल्या सगळ्यांचे मित्र श्री रंगनाथ रामभाऊ लगाने सर यांच्या विचार कार्याच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेले आपले नेते केंद्रीय माजी मंत्री खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब, तसेच भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय किशोरजी सुत्रे साहेब आणि आपले उमेदवार रंगनाथ रामभाऊ लगाने सर आणि इकडे उपस्थित सर्व त्या भागातील कार्यकर्ते, बंधूंनो आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली युती झाली होती. युतीमध्ये त्यांनी आपल्याला चितेगाव सोडलं नव्हतं, पण बिडकीन सोडलं होतं. पण त्या बिडकीनच्या ठिकाणी पण त्यांनी आपल्याला धोका दिला, त्यांचा उमेदवार उभा केला. पण आपण थोडस गाफील राहिलो मित्रपक्ष म्हणून, कारण की आम्हाला महापालिकेचा अनुभव होता. आम्ही महापालिकेमध्ये आमचे पुन्हा उभा केले 57 उमेदवार तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणेनेच. पण मी तुम्हाला खात्री देतो की आपण रामभाऊ लगानेजींना निवडून द्या. सरांना या भागाच्या विकासासाठी केंद्राचा जो काही निधी असतो तो कराड साहेबांच्या माध्यमातून, राज्याचा जो निधी आहे तो मान्य देवेंद्रजींच्या, आणि मी याचा मंत्री म्हणून आपल्याला सांगतो या भागाच्या सगळ्या विकासासाठी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज DMIC मध्ये अनेक वर्ष कारखाने होते, काही नव्हते, पण देवेंद्रजींच्या प्रयत्नातून आज जवळजवळ 52,000 कोटीचे कारखाने आले आणि या भागातला जो विकास थोडासा ठप झाला होता तो आता विकास होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही कुठलं टेंडर भरत, आम्हाला कुठलं रेटेचं काम नाही पाहिजे, आम्हाला कुठलं खडीचं काम नाही पाहिजे, आणि जे लोक करतात त्यांना तुम्ही धडा शिकवा. तुम्ही सगळे एकत्र होऊन जर कंपल्सरीला मतदान केलं तर 100% रामभाऊ लगानेजी निवडून येतील आणि आपल्या या चितेगावचा विकास करून द्यायची जबाबदारी माझी. इकडच्या स्थानिक युवकांना नोकऱ्या मिळवून द्यायची जबाबदारी माझी. तुम्हाला रोजगार मिळवून द्यायच्यासाठी आता कौशल्य विकासच्या माध्यमातून तुम्हाला ट्रेनिंग द्यायची युवकांना, ही जबाबदारी आमची. आम्ही तुम्हाला एवढंच म्हणणार आहे की हे सगळं करत असताना आम्हाला पण तुमचा साथ पाहिजे. आपला एक उमेदवार, आपली ताकद वाढली पाहिजे. केंद्र शासन पैसा देते, राज्य शासन पैसा देते. जर आपला माणूस नसला तर मग काय होते? पैसा पैठणला जातो, पाचोडला जातो, वाईन शॉप मध्ये जातो. मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही, तो त्यांचा व्यवसाय. पण आपण बघितलं असेल 30-35 वर्ष या राज्यकर्त्यांनी या भागाचा विकास केला नाही. शेवटी देवेंद्रजींना आणि गडकरी साहेबांना तिकडच्या रस्त्याचे करावं लागेल. आज कारखाना बंद कधी प्रयत्न केला? त्यांनी येऊन मीटिंग केली? काही प्रयत्न केला? मी तुम्हाला शब्द देतो, देवेंद्रजींच्या मध्यस्थीने आपण हा कारखाना सुरू करायचा प्रयत्न. आपल्या भागातील युवकांना नोकऱ्या मिळतील, काम मिळेल, या पद्धतीने. फक्त मला ऐकायचं, मला तुमचा पण शब्द पाहिजे. काय शब्द? कंपशीचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा कमळ नसला तरी या कंपशीमध्ये कमळ ठेवलेलं आहे, हे विचार करून एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे रंगनाथ रामभाऊ लगाने सर प्राध्यापक येते, त्यांना निवडून द्या. आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे. या ठिकाणी आपल्या रांजणगाव येथे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या बँकेचा प्रस्ताव आमचे सगळे गावकरी, इतर पक्षांचे म्हणजे खूप इतर ठिकाणी खेटे घालून परेशान झाले होते. परंतु निश्चितच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब आणि त्या काळच्या आपल्या देशाचे अर्थमंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब यांनी पहिल्याच बैठकीमध्ये आपल्याला रांजणगाव येथे बँक ऑफ भाजपा पक्ष जे बोलतो ते करतो, आणि म्हणूनच आपण देशामध्ये नाही तर विश्वामध्ये आपल्या भाजपाचं एवढं मोठं नाव आहे. आणि निश्चितच विश्वास लोकांचा आपल्या भाजपा पक्षावर आहे. भले आपल्याला प्रादेशिक पक्ष छोटे छोटे परेशान करीत असतील, परंतु आपण एक ताकद दिसी या ठिकाणी आपल्या ज्येष्ठ नेते आपल्या पाठीशी आहेत. या चितेगाव गटामध्ये रंगनाथ सर लगाने सरांच्या
प्रचार कार्यालयाच्या साठी उपस्थित आहे आणि ज्यांच्या हातून हे आपलं उद्घाटन झालेलं आहे असे आपले सगळे हक्काचे आपले लाडके असे माननीय कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचा हक्काचं विकास पुरुष माननीय खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब हे आज इथे आहेत. मंडळी, खरोखर आपण युती केली होती आणि आपल्याला धोका देऊन त्यांनी जे बी फॉर्म दिले त्याच्यामुळे आपणही आज लगाने सरांना आग्रह केला, लगाने सरांना उभं केलेलं आहे. सगळ्या आज आपण छत्रपती संभाजीनगरची निवडणूक जर पाहिली असेल तर आपण सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मनापासून काम करतो, युतीचा धर्म पाळतो आणि त्यांना त्यांचे निवडून आणतो. पण यावेळेला छत्रपती संभाजीनगरने दाखवून दिलं की तुम्ही तुमच्या ताकदीवर येत नाही, आमची ताकद तुमच्या मागे असते. आणि त्यामुळे आपल्याला इथे पण समाजाला कमळ पाहिजे. माननीय डॉक्टर साहेब असतील, माननीय कॅबिनेट मंत्री असतील, सरकारमध्ये आपले माननीय मुख्यमंत्र्यांची जवळची माणसं आहेत. आपल्याला कोणत्याच कामाची अडचण नाहीये, सगळं पाठबळ आपल्या सोबत आहे. त्याच्यामुळे समाजाला बदल पाहिजे. पण तुम्ही गाफील न राहता अगदी बारीक नियोजन करून आपली जी बूथ रचना आहे तिच्यावर काम करून आपण जर घराघरापर्यंत पोहोचलो, आपण शेवटच्या दिवसापर्यंत आपण नागरिकांना भेटत राहिलो तर आपल्याला विजय नक्की आहे, हेच मी तुम्हाला सांगतो. आणि पुन्हा एकदा रंगनाथ सरांना शुभेच्छा देतो, थांबतो. धन्यवाद.